मूलभूत सुविधाओं की मांग को लेकर प्रदर्शन। शहर बीजापुर के वार्ड नंबर 23 गलगली कॉलोनी में सड़क, ड्रेनेज, अस्त व्यस्त हो चुकी इलेक्ट्रिसिटी जैसी और भी कई समस्याओं के चलते यहाँ के स्थानीय लोगों ने गलगली कॉलोनी से महानगर पालिका तक पैदल मार्च करके संबंधित अधिकारियों से इनकी समस्या को हल करने का आग्रह किया। इस दौरान कई लोगों ने अपना आक्रोश व्यक्त करते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। मेरा नाम माजिद इनामदार है। मैं गलगली कॉलोनी जो पुलकेश नगर बिहाइंड गलगली कॉलोनी जो है वार्ड नंबर 23 वहाँ का निवासी हूँ। ये कॉलोनी डेवलप तकरीबन बन के 12 से 13 साल हो गया। इसमें अभी तक कोई डेवलपमेंट नहीं है। जैसा कि आप देख पा रहे हैं, लास्ट टाइम भी आप मीडिया वाले आए थे, देखे हैं, वहाँ पर ना ही चेंबर की व्यवस्था है, ना ही ड्रेनेज की है, ना ही सही से रोड है। रोड ऐसा है, मीडिया वालों को बताना चाह रहा हूँ आपके जरिए सब लोगों को जो रिलेटेड अधिकारी हैं, जब बारिश होता है जैसे आप इंटर होते हैं गाड़ी चप्पल छोड़ के चलते आना पड़ रहा है। ऐसी नौबत आ गई है। इतना कीचड़ होता है, इतना स्लिप होकर आती है, हर कोई गिर रहा है। बच्चे स्कूल जाने वाले हैं, जब बारिश होता है तो बच्चों की छुट्टी, भले स्कूल चालू हो बंद, बच्चों की छुट्टी, क्योंकि जा नहीं पाते, इतना कीचड़ हो जाता है। दूसरी बात, तीसरी बात यह है, लास्ट टाइम आप मीडिया वाले कवरेज किए थे, वहाँ चोरी भी हो रही है। इसका मतलब एरिया कोई देखने वाला ही नहीं है, कोई पूछने वाला नहीं है। हाँ, क्योंकि वो हालांकि वो भी सिटी के अंदर ही, ना ही वो अर्बन एरिया में नहीं है, ना ही सिटी के बाहर है। सिटी के अंदर होने के बावजूद भी ना ही कोई डेवलपमेंट है, ना ही मेंबर सब आ रहे हैं, ना ही कॉर्पोरेटर कोई अधिकारी आ रहे हैं, ना ही मेयर सब आ रहे हैं। आते हैं, देखते हैं, आश्वासन लेके जा रहे हैं। अभी तक डेवलप कुछ भी नहीं है। और ये बताना चाह रहा हूँ मैं, जो मसले हमारे एरिया में हैं, गलगली कॉलोनी में जो मसले हैं, जो हमें जरूरत है, जो नीड्स हैं हमारे, अगर ये मसले मसाइल आपके घर पास होते, आपके मोहल्ले में होते, तो आप क्या करते? आप भी इसी तरह हाथ पे हाथ धरे बैठे होते या फिर कुछ काम करवाते? डेफिनेटली काम करवाते आप, क्योंकि नीड है हर एक इंसान को जीने के लिए, अपनी सेहत का ख्याल रखने के लिए वो चीज़ ज़रूरत है। वो कुछ भी नहीं है। अच्छा, हमें क्या लग रहा है पता है क्या? लास्ट टाइम इस शहर के जो एमएलए साहब हैं, उन्होंने कहा था, आपको सबको पता भी होगा, कहा था कि मुस्लिम एरिया में आप डेवलपमेंट मत कीजिए, यहाँ पर कुछ काम मत कीजिए, ऐसा कहा था। शायद उसकी वजह से प्रशासन काम नहीं कर रहा, ऐसा लग रहा है हमें। कॉर्पोरेशन वाले हो गए या फिर रिलेटेड जो भी अधिकारी वो काम नहीं कर रहे, उनके बयान के ऊपर ऐसा हो रहा है कि हमें ऐसा लग रहा है। तो मेरा कहना यह है, एमएलए साहब को भी कहना चाहता हूँ, डीसी साहब से कहना चाहता हूँ, और कॉर्पोरेशन के हमारे कमिश्नर साहब से कहना चाहता हूँ कि ये एमएलए हो गए, सारे हो गए, सिर्फ अपने कौम के लिए नहीं है, पूरी सिटी के काम के लिए हैं ये लोग। ये उनको ध्यान में दिलाना चाहता हूँ बात में। हाँ, और ये हमारी तहे दिल से रिक्वेस्ट है, ये आपके इल्तिजा है, एक बार आप सब लोग जिनका नाम लिया हूँ, एमएलए साहब हो गए, कमिश्नर साहब हो गए, डीसी साहब हो गए, एक बार हमारे एरिया को विजिट कीजिए। आप सिर्फ बातों से आप यकीन मत कीजिए, आप खुद आप प्रैक्टिकली देखिए। जैसे आप इंटरेस्ट होंगे, आपको खुद पता चल जाएगा कि भाई वाकई में मोहल्ले वाले तकलीफ में हैं। जैसे दाखिल होंगे, आप चलने के लिए भी इतनी परेशानी है, ना ही रोड है। क्यों? हम ये पूछना चाह रहा हूँ, हम इंसान मानते हैं नहीं? हम आपको ये बताइए, हम इंसान ही है ना? तो हमको जीने का हक है कि नहीं? हमारे बच्चों को सही से सेहत देना हमारा हक है कि नहीं? बच्चों को स्कूल पढ़ाना हमारा हक है या नहीं? वहाँ पर हिंदू मुस्लिम भी रहते हैं, हिंदू भाई है, मुस्लिम भाई हैं, मस्जिद भी है, मंदिर भी है, स्कूल भी हैं। तो उनको ये मूलभूत जो सौकर्य मिलनी चाहिए, मिलना ही नहीं है। आपको ये मेरा सवाल है। हाँ, सिर्फ हम तकलीफ उठाए, आप आराम से रहें, ऐश आराम में रहें, ये तो बात नहीं ना। हम भी इंसान ही हैं, हम भी टैक्स पेयर हैं, हम भी जो भी हमारा डिपार्टमेंट से पे कर रहा है वो अदा कर रहे हैं हम लोग। उसके बावजूद कोई आके देखने वाला नहीं है, कोई फैसिलिटी नहीं है। और ये बात जरूरी बात बताना चाह रहा हूँ, ये हमारे भाई पड़ोसी हैं, इनका पानी मेरे घर के पास आ रहा है, चेंबर का हो या कपड़े जो भी पानी है मेरे घर के पास। हम भाई होने के बाद झगड़ रहे हैं आज। क्यों? आपकी गलतियों की वजह से डेली झगड़ रहे हैं।
क्यों? आपका पानी हमारे घर के पास आ रहा है, हमारे पानी आपके पास जा रहा है, आपके बच्चे यहाँ गंदा किए। ये मसले सुन सुन के इतना परेशान हो गए, भाई भाई जाके दुश्मन हो गया पड़ोसी हम लोग। ये कौन देखने वाला है बताइए? पड़ोसी में भाई होने के बावजूद भी हम दुश्मन की तरफ बर्ताव हो रहा है हमारे बीच में। क्यों? इसकी कौन है इसकी जिम्मेदार? प्रशासन है, कॉर्पोरेशन है। ये लोग अपनी जिम्मेदारी नहीं निभा रहे सही से। इनकी सबसे आप मीडिया के जरिए एक मेरे तरफ से संदेश है, पैगाम है कि आइए विजिट कीजिए। फर्स्ट हमें जो रिक्वायरमेंट 3 है जो मेन जरूरी है, हालांकि तो बहुत कुछ है, मेन जो रिक्वायरमेंट हमारे 3 है। फर्स्ट चेंबर, सेकेंड रोड, थर्ड स्ट्रीट लाइट, फोर्थ और कुछ भी घर ऐसे हैं टैक्स भर के उतारे नहीं बने उनके, वो 3 प्लस सीसी रोड। ये 4 काम जो है हमारी बहुत जरूरत है। आप तमाम को एक रिक्वेस्ट है, इल्तिजा कर रहा हूँ दिल से, आइए देखिए ये जो हमारी जरूरी है ये पूरी कीजिए। हम भी इंसान है, हमें भी जीने का पूरा हक है। हम भी आपकी तरह एक इंसान है, हमें कुछ अलग मत समझिए। हाँ, और इनकी उनकी बातें मत जाइए। हम भी हिंदू मुस्लिम सब मिलकर रहते हैं इस मोहल्ले में। और आपको ऐसा क्यों लगता है कि नगर शासक तब बोले थे वही बात पर प्रशासन चल रहा है? नहीं, आप देखिए हर बार उनका बयान है, वो तो माशाल्लाह कंट्रोवर्शियल एक एमएलए हैं। जब भी उनके मुंह से स्पीच निकलती है तो हिंदू मुस्लिम की स्पीच निकलती है। तो जब भी बोलते हैं ना फला वो एरिया में डेवलप मत कीजिए, फला मत कीजिए, या फिर हिंदू को जो मुस्लिम आएगा मेरे ऑफिस को आने मत दीजिए, ये तो स्पीच बहुत वायरल हुआ है उनका। शायद हमें ऐसा लग रहा है कि वो ऐसे कहने पर कॉर्पोरेशन वाले कोई काम नहीं कर रहे हैं, हमें ऐसा लग रहा है। जबकि मेयर भी जो है कांग्रेस के यहाँ पर जी, बैठे जी। हैं, सरकार राज्य में कांग्रेस की है जी, उसके बावजूद भी आपका एरिया डेवलपमेंट नहीं हो रहा। वही तो मैं उनसे वही सवाल है हमारा, क्यों हो नहीं रहा है? हर बीजापुर में ऑलमोस्ट 50-60% गुंटा प्लॉट है, वहाँ पर डेवलपमेंट हो रहा है, हमारे एरिया में क्यों नहीं हो रहा है? क्या इनकी स्पीच की वजह से नहीं हो रहा है, या फिर इन लोगों को क्या साजिश है पता चल रहा है? क्यों नहीं हो रहा हमें पता नहीं है। इनकी दबाव में नहीं हो रहा। हाँ, वो हो रहा है कि इनकी दबाव की वजह से नहीं हो रहा है, या क्या मसला है पता नहीं। हालांकि इनको फंड रहता है, डेवलपमेंट के लिए फंड आता है इनको बकायदा, तो क्यों नहीं कर रहे ये लोग? 1 से 2-3 मरतबा हमने उनको मेमोरेंडम दिया है। आज भी हमने आके मेमोरेंडम दिया है कमिश्नर साहब से। मिले थे, क्या काम है मेरे? उन्होंने आश्वासन दिया है कि इंशाल्लाह करेंगे बोल के, लेकिन तीसरी मरतबा सिर्फ आश्वासन नहीं मिल रहा है, डेवलपमेंट कुछ भी नहीं हो रहा है, कोई भी इंप्लीमेंट नहीं हो रहा है। अगर आपका काम नहीं होता तो क्या आप कर रहे हैं? जी जरूर जरूर, हम लोग सब मिलकर आके यहाँ पर बैठेंगे, सत्याग्रह करेंगे। हाँ, औरतें बच्चों को भी लेके आएंगे इंशाल्लाह, क्योंकि बच्चे भी इतने परेशान हो गए, फ्रस्ट्रेट हो गए हैं। सब मिलके बच्चे, औरतें, हिंदू सब मिला के यहाँ पर सत्याग्रह। ಸಾಹೇಬ್ರ ನಾವು ಗಲಗಲಿ ಕಾಲನಿ ನಿವಾಸಿಗಳ್ರಿ ಈ ಕಾಲನಿ ಆಗಿ 14 ವರ್ಷ ಚಾಲು ನಡೆದದ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಯಾವ ಒಂದು ರೋಡ್ ಸರಿ ಇಲ್ಲ ರೋಡೇ ಮಾಡಿಲ್ರಿ ಆನಂತರ ಡ್ರೈನೇಜ್ ಇಲ್ಲ ಮತ್ತೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಇನ್ನೂ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಕರೆಂಟೇ ಇಲ್ಲ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಲೈಟ್ ಇಲ್ಲ ಹಾ ರೀ ಕರೆಂಟ್ ಮನಿಗಳಿಗೆ ಕರೆಂಟ್ ಇಲ್ರಿ 4 ಕೊಂಬ 5 ಕೊಂಬ ಹಚ್ಚಿ ಕಡದ ನಾವೇನದ ಕೇಬಲ್ ಹಾಕಿ ತಗೊಂಡಿವ್ರಿ ಹಾ ರೀ ರಾತ್ರಿ ಅಂಕರು ರೋಡ್ ಲೈಟ್ಗಳಿಲ್ಲ ರೋಡ್ ಏನು ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಇವು ಎಲ್ಲಾ ಡ್ರೈನೇಜ್ ನೀರ್ ಆ ಮ್ಯಾಲ ಎದ್ದು ಮಳೆಗಾಲ ದಿವ್ಸಕ್ರಿ ಸಣ್ಣ ಮಕ್ಳು ಅದ್ರಾಗ ಬಿದ್ದು ಒದ್ದಾಡಕತ್ತಾರ್ರಿ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ನೋಡ್ರಿ ದಯಮಾಡಿ ನಮಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ 14 ವರ್ಷಕ್ಕೆ ಆದಕ್ಕೂ ಅಲ್ಲಿ ಒಳಗೆಲ್ಲ ಗುಂಟ ಏರಿಯಾಗಳಿಗೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಸಿಸಿ ರೋಡ ಡ್ರೈನೇಜ ಕರೆಂಟ್ ನೀರು ಎಲ್ಲಾ ಸೌಕರ್ಯ ಆಗ್ಯಾವ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಾಲನಿ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅನ್ನೋದು ನಮಗೊಂದು ವಿಚಾರ ಬಂದದ ಈಗ ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಏಕದಮ್ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಈಗ ಸುಧಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ನಾವು ಬೇಡ್ಕೊತೇವೆ ನಮ್ಮ ಕಾಲನಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಮೇಲ್ ಲೈನ್ ಕೊಟ್ಟಾರ್ರಿ ಬೇರೆ ಹಳ್ಳಿ ಲೈನ್ ಹೋಗ್ಲಕ್ಕ ಅದನ್ನೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ತಗಿಸಿ ರೋಡಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿ ಐತ್ರಿ ಯಾಕಂದ್ರ ಅದು ಮನಿ ಮೇಲೆ ಹೈದಾದ್ರ ದೊಡ್ಡ ಲೈನ್ ಯಾವ್ರೇ ಮಕ್ಕಳು ಮ್ಯಾಳಿನ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಕೈ ಹಿಡಿದ್ರು ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಬಹಳ ಅನಾಹುತ ಐತ್ರಿ ಅದ್ರದ್ದು ಹಾ 2-3 ಸಲ ವೈರ್ ಹರಿದು ತೆಳಗ್ ಬಿದ್ದದ್ರಿ ಕರೆಂಟ್ ಇದ್ದ ಕರೆನೇ ರೀ ಕರೆಂಟ್ ತಾರ್ ಹಿಡ್ಕೊಂಡೇ ತೆಳಗ್ ಬಿದ್ದದ ಆಮೇಲೆ ಬಂದ್ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಕೆಬಿ ಅವ್ರು ಕರೆಂಟ್ ಕಟ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಮತ್ತೆ ಜೋಡ್ಸ್ಯಾರ್ರಿ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಅದು ಒಂದ್ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ರೋಡಿಗೆ ಇದು ಹಾಕ್ಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊತೇವ್ರಿ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಾಲನಿದ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಒಂದು ರೋಡಿಂದು ಡ್ರೈನೇಜ್ ಇದು ಫಸ್ಟ್ ನಮಗೆ ಡ್ರೈನೇಜ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ರೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದ್ರಿ ಮತ್ತೆ ರೋಡಿಂದ ಆಮೇಲೆ ಮಾಡಲಕ್ರಿ ಆದ್ರ ಈಗ ಡ್ರೈನೇಜ್ ಅಂಕರು ಎದ್ದು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಪೂರಾ ಹರ್ಲಿಕತ್ತದ್ರಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಾಗ್ಲಿ ಮಕ್ಕಳಾಗ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಹೊರಗೆ ಬಲ್ಲಾರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿಬಿಟ್ಟದ್ರಿ ಒಂದು ಮೊದಲೇ ಅದು ಏರಿಯಾ ಕರಿ ಮಣ್ಣಿನ ಏರಿಯಾ ಇದು ಒಂದು ಸರ್ವ ಮಳೆ ಆದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಹೊರಗೆ ಬರ್ಲಾರ್ದಂಗ್ರಿ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಅಂತ ನಾವು ನರಕ ಯಾತನೆ ಇದು ಮಾಡಿದ್ರಿ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇದನ್ನ ಎಲ್ಲಾ ಮಕ್ಳು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಡೆಂಗಿ ಜ್ವರ ಉಳಿ ಜ್ವರದಿಂದ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಬಳಲ್ತಾ ಇದಾರೆ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಒಟ್ಟ ಹೋಗಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಇದನ್ನ ಒಂದಿಟ್ಟು ಕೆಲಸ ನಮ್ಮದು ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಬಿಡ್ಕೊತೇವೆ ನಮ್ಮ ನಗರ ಶಾಸಕರು ಪ್ರತಿಯೊಂದು ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನಾನು ಬಿಜಾಪುರಿಗೆ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಮಾಡಿ ಅಂತೀವಿ ಬಿಜಾಪುರ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಆಗ್ಯಾವ ಹಾಗಾದ್ರಿ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಅವರು ವೈಯಕ್ತಿಕ ದ್ವೇಷದಿಂದ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವರು ಮಾಡ್ಯಾರ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮಾಡ್ಯಾರ ಎಲ್ಲಾ ಗುಂಟೆ ಏರಿಯಾಗಳು ಎಲ್ಲಾ ಇಂಪ್ರೂವ್ ಅದಾವ್ರಿ ಅವರು ಮೊದಲ ಏನದ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ರಿ ಅದು ಗಲಗಲಿ ಕಾಲನಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಗುಂಟೆ ಮಾಡಬೇಡ ಅಂದಿದ್ರತ್ತ ಅವರು ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಏನದ ನೀವು ಗುಂಟೆ ಮಾಡೋದಕ್ಕ ನಾವು ಕೆಲಸ ಅಲ್ಲಿ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ತಿಂಗ್ ಏನೋ ಒಂದು ಐತ್ರಿ
ಅದು ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಈಗ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ. ನಾವೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ MLA ಕಡೆ ಹೋಗಿನ ಉಪಾಯ ಇಲ್ರಿ ಈಗ. ಹೋದ್ರು ನಮ್ಗೆ ಹಚ್ಕೊಳಲ್ಲ ಅವ್ರು. ಹಾ ರೀ, ಆದ್ರ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನದ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡಂದ್ರೆ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ. ಈಗ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮದು ಪೂರ ಹೇಳ್ತೀರ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಉಪಯೋಗಿಲ್ಲ ಅಂತೀರಿ. ಅವ್ರ ಶಾಸಕ ಅಂದ್ರೆ ಇದೇ ಇಡೀ ಬಿಜಾಪುರ ಮತ್ತೆ ಈಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ಯಾರಲ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರ, ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ಮೊದಲು ಭೇಟಿ ಮಾಡೋದಾಗ್ಯದ್ರಿ. ಮಾಡಿದ್ರ ಸಹಿತ ನೀವ್ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಸೆಂಟ್ರಲ್ ಪ್ಲೇಸ್ನೊಳಗೆ ನೀವು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಗುಂಟ ಮಾಡಿರಿ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ನಿಮ್ಗೆ ಅಷ್ಟು ಸರಿಯಾಗಿ ಸಿಗುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಇಂತಿಷ್ಟು ದುಡ್ಡು ಕಟ್ರಿ, ಆದ್ರೆ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇವೆ ಹಂಗಿಂಗಂತ ಒಂದಿಷ್ಟು ಆಶ್ವಾಸನೆ ಅವರು ಕೊಟ್ಟಾರ. ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಗುಂಟೆ ರೋಡ್ಗಳು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ಯಾವಲ್ಲ, ಸಿಸಿ ರಸ್ತೆ ಆಗ್ಯಾವ, ವರ್ಷ ರಂಡಿ ಆಗ್ಯಾವಲ್ಲ, ಯಾಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ? ಅದೇ ನಾವು ಅದೇ ಕೇಳಕತ್ತೀವಿ ಸಾಹೇಬ್ರ. ಈಗ ಮೇಲೆ ಮೇಲೆ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಬಂದು ಕೇಳೋದು ಅದನ್ನೇ ನಾವು ಈಗ ಯಾಕೆ ಮಲತಾಯಿ ದೋಣಿ ಬಂದ್ರೆ ಮಾಡೋರು. ರೀ ಅವರೇ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ, ಮಲತಾಯಿ ದೋಣಿ ಅವರೇ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ್ರಿ. ನಾವೇನ್ ಮಾಡಿಲ್ರಿ, ನಾವ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಓಟ್ ಹಾಕಂಗೆ ಹಾಕಿವಿ. ಮತ್ತೆ ಎಷ್ಟು ದಿವ್ಸ 14 ವರ್ಷದಿಂದ ತಳ್ಕೊಂಡ್ ಬಂದೀವ್ರಿ. ಮತ್ತೆ ಇನ್ನೂ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಇಂತಿಷ್ಟು ನೀವು ಇನ್ನೊಂದಿಷ್ಟು ದುಡ್ಡು ಕೊಡೋದ್ರೆ ಅದಕ್ಕೂ ತಯಾರದೇವ್ರಿ. ನಾವು ಕಾಲಿಯವ್ರು ಎಲ್ಲಾರು ಒಟ್ಟು ಬರಕ್ ತಯಾರಿಲ್ಲ, ಮಾಡ್ಲಕ್ ತಯಾರಿಲ್ಲ, ನೋಡ್ಲಕ್ ತಯಾರಿಲ್ರಿ. ನಿಮ್ ಕೆಲ್ಸ ಆಗಿಲ್ಲ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ. ತಮ್ಮ ಹೆಸರು ಅಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ तनवीर बख्शी बोल रहा हूँ। ये हमें जो ये पाद यात्रा लेको आया सो, ये वार्ड नंबर 23 गलगली कॉलोनी से आया सो है। ठीक है, अब ये कॉलोनी को तकरीबन 15 साल हो गए और ऐसा भी नहीं है कि ये कॉलोनी शहर के रिमोट एरिया में है, ऐसा भी नहीं है। ये शहर के बीचों बीच में है ये। ठीक है, और हालात पैदा होने से लेके मौत तक की सारी तकलीफें मौजूद है वहाँ। कई को तो वहाँ पे कोई रिक्शा वाला पूछता है कहाँ जाने का है साहब का, तो गलगली कॉलोनी का तो नहीं होता साहब, मैं नहीं आता कहता हूँ। ऐसा दिन में भी नहीं आता कहता हूँ कि तो रोड अच्छी नहीं है। गए तो ऑटो सफरते हैं। अब हमारे पास में वीडियो नहीं है, नहीं तो स्कूल के नहीं तो भी डेली 5-6 बच्चों के स्कूल ये बसेस वहाँ सफरते थे, वो छोटे गाड़ियाँ बच्चों को लेने ना कर रहे थे। बच्चों का एजुकेशन तक इफेक्ट हुआ था। हमें सब काम धंधे छोड़ को बच्चों को स्कूल लेके जाना पड़ रहा था हम। और जैसा मैं बोल रहा हूँ कि ये कोई सिटी के बाहर का एरिया नहीं है और हमें क्या स्लम में रहने वाले जैसी भी बात नहीं कर रहे। आज स्लम में भी आप बीजापुर में जाकर देखो, हर जगह जो रोड की जरूरत नहीं थी वहाँ खोद को नए रोड फिर वापस से बना रहे। एक गलगली कॉलोनी ऐसी है कि पता नहीं वो नक्शे में दिख रही नहीं क्या नहीं। हर 4-6 महीने का आते हैं, हमें मेमोरेंडम देख जाते हैं, आते हैं देखते हैं करते हैं, हमें बोलते हैं। ना हमारे मेंबर साहब आते हैं, ना हमारे यहाँ के म्यूनसिपालिटी के DC साहब आते हैं, हमारी कोई सुनवाई नहीं है, कोई सुनवाई नहीं है हमारे। ಗಲಗಲಿ ಕಾಲನಿ ಮಾಲಕರ್ರಿ, ಆದ್ರೆ ಒಳಚರಂಡಿ ಇಲ್ಲ, ಮತ್ತು ಡ್ರೈನೇಜ್ ಇಲ್ಲ, ಇದು ಇಲ್ಲ, ನೆಲದ್ದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಭಾಳ ಅತಿ ತ್ರಾಸ ಅದ್ರಿ. ವರ್ಷ ಭಾಳ ತ್ರಾಸ ಆಗ್ತದ. ಮತ್ತು ಅದು ಪೂರ ಮ್ಯಾಲೆ ಎದ್ದು ಬಿಡ್ತದ ಮಳೆ ಆಗಾನ. ಅದೊಂದರ ಅದ್ರ ದಶೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಿಮಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಂದೇವ್ರಿ. ಅದ ನಮ್ಮದು ಮಾಡಿ ಕೊಟ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಒಟ್ಟರು ಆಫೀಸ್ದವ್ರು ಕೂಡಿ ಒಂದಿಟ್ಟು ನಮಗೆ ದಯಮಾಡಿ ಅದನ್ನಟ್ಟು ಮಾಡಿ ಕೊಟ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಹೆಸರು ಹೇಳ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಇದು ಇಷ್ಟೇ ಹೇಳಕ್ಕೆ ನಾ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೇನೆ ರೀ. ಭಾಳ ಅತಿ ಏನು ಹೇಳೋದ್ರಿ, ಹೇಳಿದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಆಗ್ತದೆ. ಈ 2-3-4 ಸಲ ಆಯ್ತು ರೀ ಬರ್ಲಾಕತ್ತಿ ಈಗ ನಾವು. ಹ್ಞೂ ರೀ, ಡ್ರೈನೇಜ ರೋಡ್ ಎಷ್ಟು ಮಾಡಿದ್ರೆ ಪಾಡ ಆಗ್ತದ್ರಿ. ಇದು 10-12 ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ. ಇದು ಗಲಗಲಿ ಕಾಲನಿ, ಗಲಗಲಿ ಒಟ್ಟ ಗಲಗಲಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 23 ರೀ. ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ ಮಾಡ್ತೇವತ್ತಾರ್ರಿ, ಮತ್ತ 6 ತಿಂಗಳ ಟೈಮ್ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತಾರ್ರಿ, ಮತ್ತ ಹೋಗ್ತಾರ್ರಿ. ನಮ್ ಕೆಲ್ಸ ಆಗಿಲ್ರಿ, ಬರೀ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ. ಈಗ ಮುಂದೇನ್ರಿ ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿ ಬಿಡುದ್ರಿ ಇಲ್ಲೇ ರೀ, ಮತ್ತೇನ್ ಮಾಡುದ್ರಿ? ಮತ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ಇಲ್ಲೇ ವಸ್ತಿ ಅಂದ್ರ ವಸ್ತಿನ ರೀ. ಆಮೇಲೆ ಏನದ ತಗದ ನಮ್ದರಿ ಏನದ್ರಿ ತಗದ, ನಾವ್ ಅದನ್ನು ತಯಾರೇ ರೀ. ಮತ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ? ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಅವರು ಎಲ್ಲಾರು ಕೂಡಿ ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ, ಎಲ್ಲಾ ದೊಡ್ಡ ಮಂದಿ ಕೂಡಿ ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ನಮ್ದೊಂದಿಟ್ಟು ಗಲಗಲಿ ಕಾಲನಿನೇ ಒಂದ್ ಉಳ್ದದ್ರಿ. ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ನೋಡಿ ಬರ್ರಿ ಗುಂಟೆ ಪ್ಲಾಟ್. ನಮ್ಮಲ್ಲೇ ಏನಿಲ್ರಿ, ನೀವು ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ವಿಜಾಪುರ ಎಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಗುಂಟೆ ಪ್ಲಾಟ್. ಎಲ್ಲಾ ಕಡೆ CC ರೋಡ್ ಆಗ್ಯಾವು, ಮತ್ ಎಲ್ಲಾ ರೋಡ್ ಚಲೋ ಆಗ್ಯಾವ್ರಿ. ನಮ್ದು ಒಳಚೇರಿನೂ ಇಲ್ಲ, ರೋಡ್ನು ಇಲ್ಲ, ಚೆಂಬರ್ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ ನೋಡ್ರಿ. ಒಟ್ಟು ಒಳ್ಳೆ ನೋಡೇ ಇಲ್ರಿ. ವಾರ 2 ವಾರ ಬರ್ತೇವೆ ಅನ್ನೋದ್ರಿ, ಹೋಗಿ ಬಿಡುದು. ಎಷ್ಟು ಮಾಡಿ ನಮ್ದೆಲ್ಲ ಉಳಿದ್ ಬಿಟ್ಟದ್ರಿ. ಅದನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು, ಬರೋ ಆಶ್ವಾಸನೆ ನಡ್ದದ್ರಿ, ಮತ್ತೊಂದು ಏನಿಲ್ರಿ. ಅದನ್ನ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಪುಣ್ಯ ಕಟ್ಕೋರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮಗೆ ನಾವು
ಕೈ ಮುಗಿದು ಹೇಳ್ತೇವ್ ನೋಡ್ರಿ, ಇದ್ರ ಹೊರತು ನಮ್ ಬಾಳ ಮುಗಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಸಾಕಣಂಗಾಗ್ಯದ್ರಿ. ಒಳಚರಂಡಿ ನೀರು ಮ್ಯಾಗ ಹೇಳ್ತದ್ರಿ. ಅದು ಅಂದ್ರೆ ಮಳೆ ಆಯ್ತಂದ್ರ ಅದು ಕೂಡ ಎದ್ದು ಬಿಡ್ತದ್ರಿ, ಮನ್ಯಾಗೂ ಎದ್ದು ಬಿಡ್ತದ. ಅದು ಒಳಚರಂಡಿ, ಆಮೇಲೆ ರೋಡ, ಆಮೇಲೆ पूरे खातिन विंग की तरफ से बात करना चाहूँगी। गलगली कॉलोनी, जगज्योति बसवेश्वर कॉलेज, गुंटा प्लॉट में हम 500 घर हैं। डेली पानी ड्रेनेज के लिए झगड़े, तकरार और गंदी बात से सब इतनी तकलीफ़ें हैं। मैं कमिश्नर से गुजारिश करती हूँ, मुअद्दिबाना गुजारिश करती हूँ कि हम तमाम पब्लिक की, हमारे लोगों की गुजारिश को सुनिए और आकर हमारा हाल देखिए कि ड्रेनेज के बाद से बच्चे बीमार हो रहे हैं, डेंगू हो रहा है। इसके जिम्मेदार कौन है? हम तकलीफ उठा रहे हैं, इसके जिम्मेदार होना चाहिए ना कोई। तो बच्चे बीमार हैं और डेली रोज़ाना खातिन के झगड़े हैं पानी के बारे में। और बारिश आने के बाद पानी बह बह कर कितने लोग गाड़ियों से गिरकर जख्मी हुए हैं, इसका जिम्मेदार कौन है? तो म्यूनसिपालिटी हमारा साथ देना चाहिए, क्योंकि हम टैक्स भरते हैं, ऐसे ही फ्री काम करने के लिए नहीं बोल रहे। तो ये हमारा अधिकार है, हमारा हक है कि हमारे आकर म्यूनसिपालिटी हमारे पुलकेश नगर में मुआयना कीजिए और हमारे जो ड्रेनेज भरे हुए हैं इसके लिए काम तरफ तवज्जो दीजिए। बस मैं इतना कहकर ಈಗ ಒಂದು CC ರೋಡನ್ನು ಬಿಟ್ಟು ಇದು 2018-17 ಒಂದು CC ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ರು ಶಾಸಕರು, ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಯಾವುದೇ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಏನಾದ್ರು ಈಗ 2 ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಘಟಕ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮೊದಲಿಗೆ ಒಳಚರಂಡಿ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ ತಾವು ಈಗ ಸರ್ ಬಂದು ತೋರಿಸ್ತೀನಿ ನಾನು, ಎಲ್ಲ ಒಳಚರಂಡಿ ನೀರು ತುಂಬಿ ರೋಡ್ ಮೇಲೆ ಹರಿದಾಗ್ತಾ ಇದೆ. ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ರೋಗಗಳು ಸಹಿತ ಹರಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈಗೊಮ್ಮೆ ಒಂದು 5 ಕೋಟಿ ಇದು ಕಿರಾಯಿನೇ ಇದು ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅದು ಅಡಾಪ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿತ್ತು, ಅದು ಕೈ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದು ನಮಗೆ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಒಂದು 25 ಲಕ್ಷ ಕಿರಾಯಿನೇ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಅದು ತಾಂತ್ರಿಕ ಅನುಮೋದನೆ ಎಲ್ಲ ಪಡ್ಕೊಂಡಿದೆ, ಅದು ಟೆಂಡರ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಬಾಕಿ ಉಳಿದಿದೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದು ಯಾಕೆ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇದೆ ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳಬೇಕು. ಮತ್ತು ಇದು ನಮ್ಮದು ಬೇಡಿಕೆ ತಮಗೆ ದಿನಾಂಕ 30/10 ತನಕ ನಾವು ಇವತ್ತು ಗಡುವು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅನಿವಾರ್ಯ ಆಗಿದೆ ನಿಮಗೆ, ಮತ್ತು ಬೇರೆ ಯಾವತ್ತು ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಅರ್ಧದಷ್ಟು ಕಾಲನಿ ನಿವಾಸಿಗಳು ತಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಮನೆಗಳು ನೋಂದಣಿ ಮಾಡಿ ಕರವನ್ನು ತುಂಬ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನೂ ಅರ್ಧ ತುಂಬಬೇಕಾಗಿದೆ. ನಾವು ಮುಂದಿಂದು ಅದು ತುಂಬಿದಾಗ ನಾವೆಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೊಂಡು ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ. ಆದರೆ ನಾವು ಕಟ್ಟಿದವ್ರಿಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ನಾವು ಯಾರು ಕಟ್ಟಿದ್ದೀವಲ್ಲ ಅವರಿಗೆ ನೀವು ನ್ಯಾಯ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ನಮ್ಗೆ ಅದು ಅವಕಾಶ, ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬೋದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಇದೆ. ಮತ್ತು ಅದೊಂದು ನಾವು ಇವತ್ತು ನಮಗೆ ಆ ಟೆಂಡರ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಕೊಟ್ಟರೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद